गणपती वॉरियर्स उसगाव क्रिकेट संघ टॉस विन झालाय. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. दोन्ही ऑफिशियल्स मैदानामध्ये पोहोचलेत आणि त्यानंतर मांजरे बॉल्स क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू नॉन स्ट्रायकर एंडला अंबाजी आणि स्ट्रायकर एंडला प्रज्योत उर्फ भट्टू सज्ज झालाय. गणपती वॉरियर्स उसगाव क्रिकेट संघाच्या कोट्यातून गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय. देवेंद्र आपल्याला बघायला मिळतोय. आणि त्यानंतर निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी पॉलोत्रामध्ये पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण प्रज्योत उर्फ बटू स्ट्राईकला नॉन स्ट्रायकर एंडला अंबाजी. देवेंद्र आपल्याला बघायला मिळतोय. देवेंद्रचे 2 चेंडू हे मात्र सलगचे निर्धाव बघायला मिळाले आहेत आणि त्यानंतर सुरुवात तर केली आहे. सुरेख गोलंदाजी देवेंद्रचे. गणपती वॉरियर्स उसगाव क्रिकेट संघ सलगचे 3 चेंडू आपल्याला निर्धाव बघायला मिळत आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू प्रज्योत उर्फ भटून खोदून काढलाय. चेंडू गेलाय सीमा रेषा पार. षटकार. षटकराला आघात केलाय देवेंद्रभर. चौथ्या चेंडूवर एक मोठा फटका बघायला मिळाला. 6 धावा धावपलकावर मांद्रेम बॉईज मांद्रेम क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करत असताना सुरुवात देवेंद्रने सुरुवात केली. वेगावर स्वरून गोलंदाजी केली. डप्पा पडल्यानंतर खाली राहिला चेंडू निर्धाव गेले. त्यानंतर सुरुवातीला जो प्रज्योत उर्फ भट्टू जो चाचपटत खेळत होता त्यानं मात्र गोलंदाजाचा मात्र एका बाजूला समोरून टाकलेला चेंडू त्याला एक मोठा फटका बघायला मिळाला. फटकेबाजीला सुरुवात अतिशय सुंदर बघायला मिळाली आहे. षटकारानं आघात केलाय. भव्य दिव्य असं आयोजन रापोस बॉईज आयोजित रापोस तुर्ला ट्रॉफी आपण पाहतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी समोरील चेंडू मोठा फटका टोलवायचा होता. खोदून काढायचा होता चेंडूला. अंबाजीने सांगितले सगळेच मोठे फटके नको आहे मांजरे बॉईज क्रिकेट संघासाठी. सांघिक धावपलकावर आपल्याला बघायला मिळतोय 6 धावा धावपलकावर. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. खोलवर टप्प्या चेंडू सुंदर या ठिकाणी धावचीसाठी या ठिकाणी संधी होती. पुन्हा एकदा बघायला मिळते आहे पण रिटर्न आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय की नाही ही पंच तिसऱ्या पंचांकडे खातर सभा केली जाईल. धावचीच्या स्वरूपात फलंदाज जर प्रज्योत उर्फ भटू थोडासा पॉपिंग पासून दूर राहिला तर धोक्याची घंटा त्याची वाजेल आणि ऐन मोकेच्या क्षणी या ठिकाणी मात्र पॉपिंग क्रीज मधून सुटलेला प्रज्योत उर्फ भटू त्यानंतर काय केलं सुरेख क्षेत्ररक्षण केले. परतीची बेक ऐन मोकेच्या क्षणी अंबाजीनं थांबवलं आणि त्यानंतर आपल्याला बघायला मिळत आहे दोन्ही खेळाडूंच्या बाजूने परतीची फेक अतिशय सुंदर पद्धतीची केली आहे. थोडं किंचित जरी मागे राहिला कारण परतीची फेक वेगानं बघायला मिळाली होती. बघूया शेवटच्या षडाला तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय गेलाय आणि टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून कॅमेरा वर्क आपल्याला बघायला मिळतोय. सुंदर शेवटच्या क्षणाला तिथपर्यंत पोहोचलाय आणि नॉट आउटची खून ही पंचांची तिसऱ्या पंचांची आपल्याला बघायला मिळाली आहे. फलंदाज नॉट आउट असेल आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलाय. पहिल्या षटकाचा खेळ हा समाप्त झालाय.
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय 6 धावा या धावफलकावर बघायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर टेनिस क्रिकेटचं असून एक मोठं डाव गणपती वॉरियर्स उसगावचा आनंद पाटील सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवर रोड एनिकडनं सुरुवात करत अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू आनंद पाटील सज्ज होईल. कोलवर टप्प्यावर चेंडू आडव्या बॅटनं खेळून काढलाय. डीप मिड विकेट कडनं क्षेत्ररक्षण आहे तिथे. एकेरी धावसंख्येची पावलं काय झालंय मैदानामध्ये. अंबाजीनं काहीतरी कॉल चुकला. ते काही लक्ष न होता प्रज्योत उर्फ बट्टूचा बिवाडे थोडंसं ही विकेट थोडंसं खराब क्रिकेट बघायला मिळतोय. कारण क्षेत्ररक्षण झालं होतं. ऐन मुकेश यांनी या ठिकाणी अंबाजीनं स्ट्राईक सोडली होती. सोडलेली स्ट्राईक त्या ठिकाणी प्रज्योत स्ट्रायकर एंडला स्तब्ध होता आणि ऐन मुकेश यांनी धावत असताना प्रज्योत उर्फ बट्टू हा मात्र माघारी परतलाय. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 7 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात टेनिस क्रिकेटचा डेरिसाराचा अनुभव सर संजय नागवेकर मैदानामध्ये आता बघायला मिळत आहेत. प्रचुत माघारी परतलाय संजय नागवेकर. एक अष्टपैलू कामगिरी कित्येक मैदानाचा गोवा राज्य सिंधुदुर्ग जिल्हा ज्याने आपल्या फलंदाजीनं आपल्या चतुराई कर्णधारपदून डेस्लिम मापसा क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करत असताना अनेक मैदानं ज्यांनी गाजवली आहेत. पण आज आपल्या घरच्या संघातून क्रिकेट खेळत असताना अंबाजी कोणाळकरच्या सत्तेला सर संजय नागवेकर मैदानामध्ये बघायला मिळत आहेत. हल्लीचीचा टीम आपल्याला बघायला मिळेल. प्रिन्स समादेवी चषकामध्ये सर्व डॅझलिंगचे खेळाडू जुने जाणते खेळाडू खेळताना बघायला मिळाले आणि त्यावर संजय नागवेकर यांनी आल्या आल्याच एक मोठा फटका. ही रील्स भरपूर फेमस झाली होती सर संजय नागवेकर यांची. सोडून दिला होता चेंडू ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू आनंद पाटीलला दंडात्मक केला स्वेअर चेंडूनं. अवंतरच्या स्वरूपात सांघिक धावफलकावर 8 धावा या धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. 8 धावा धावफलकावर एका गडीच्या मोबदल्यात मांद्रेम बॉईज मांद्रेम क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करतोय. आडव्या बॅटनं फटका मारण्याचा प्रयत्न गती परिवर्तन केलं आनंद पाटीलनं. फिंगर रोल केले चेंडूवर ऐन मोकळीच्या क्षणी आणि निर्धाव चेंडू पुन्हा एकदा बघायला मिळेल. 8 धावा धावफलकावर. आडव्या बॅटनं क्षेत्ररक्षक या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. दिशा द्यायची होती. बॅटच्या थोडंसं खालच्या टोला चेंडू लागतोय आणि त्यामुळे मात्र एकेरी धावसंख्या आपल्याला बघायला मिळते. एकेरी धावसंख्येनं 13 तर बनल्या आहेत. टेनिस सराचा टेनिस क्रिकेटचा अनुभव आनंद पाटील सरसिंची नागवेकर ही लढत आपल्याला बघायला मिळेल मैदानामध्ये. आडव्या बॅटनं आल्या आल्यास मोठा फटका. टेनिस क्रिकेटचा ढेर सारा असा अनुभव कॉमेंट्री बॉक्स मधून माझं नाव आदरानं का घेतलं जातं याचं प्रात्यक्षिक उदाहरण सर संजय नागवेकर यांनी दिलं षटकार डोकून. षटकारानं सांघिक धावफलकावर 19 धावफलकावर संदीप किंजळेकरांचा डिझेंबर आहे. संदीप किंजळेकर संजय नागवेकर त्यावेळी एकमेकांविरोधात कित्येक वेळा सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावर खेळलेत आणि संदीप पुन्हा एकदा ती आठवण. पुन्हा एकदा मोठा फटका. संजय नागवेकर ऑन फायर. बॅक टू बॅक 2 मोठे फटके. अनुभव काय असतो हे दबाव काय आपला हे दाखवलं सर संजय नागवेकर आणि 2 चेंडूंवर 2 मोठे फटके आहेत. 25 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 25 25 धावा धावफलकावर
निरंजन सज्ज झालाय गोलंदाजीला. गणपती वॉरियर्स उसगाव क्रिकेट संघाच्या कोट्यातून आनंद पाटील पाठच्या 2 चेंडूंवर महागडा ठरलाय. संजय नागवेकर अनुभवाची तिजोरी त्यांच्याकडे. टेनिस क्रिकेटचा ढेर सारा असा अनुभव डॅस्ले मापसा क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करत असताना अनेक करंडक विजेतेपदाचे मी का उचलले गेले आहेत याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानामध्ये मांद्रेम बॉईज मांद्रेम क्रिकेट संघाच्या कोट्यातून खेळत असताना बघायला मिळालंय. खोलवर टप्प्यावर चेंडू जमिनीलगतचा फटका बघायला मिळाला. शॉट मिड ऑफ क्षेत्ररक्षक वेगाने दीपपर्यंत पोहोचलाय. परतीचे बेक करतोय तो निर्धाव चेंडू निरंजनच्या तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ हा समाप्त झालाय आणि सांघिक धावफलकावर आपल्याला स्थिरावताना बघायला मिळतोय. 25 धावा धावफलकावर. 25 धावा धावफलकावर. स्क्वेअर कटचा अपर कटचा फटका बघायला मिळाला. क्षेत्ररक्षक वेगाने दीपपर्यंत पोहोचलाय. परतीचे फेक करतोय आणि दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी पूर्ण केली जाते आहे. 2 धावा धावफलकावर लगावत दुहेरी धावसंख्येनं 27 तर बनतील. 27 धावा धावफलकावर 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. आज मैदानावर साहिल आरोलकरनं सुंदर फटकेबाजी केली. चौफेर फटकेबाजी साहिल आरोलकरची. त्याचबरोबर त्याच्या साथीला लक्ष्मण नाईकची गोलंदाजी, सागर बोरसकरची गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली होती. अपाली सुजित यांची फलंदाजी पण ऐनमुख शेळी त्या संघाला थांबावं लागलंय आणि गणपती उसगाव वर्सेस मांद्रेम बॉईज. सुंदर फटका गॅप मध्ये घेऊन काढण्याचा प्रयत्न. प्रोटेक्शन त्या ठिकाणी तैनात आहे. स्पर्धेची फेक येईपर्यंत एक धाव तर बनेल. एक न बनले जाता 28 ला 1 बाद अशी स्थिती आपल्याला बघायला मिळते आहे. 28 धावा धावफलकावर आपण पाहतोय. संजय नागवेकर आणि घणाघाती फटक्यानं आक्रमकरित्या सुरुवात केली आहे. 2 मोठे फटके आपल्याला बघायला मिळाले ते आनंद पाटीलच्या विरोधात. एक निर्णायक फटके. संघाचा धावफलक ठीकठाक करणारे फटकेबाजी मांद्रेम बॉईज मांद्रेम क्रिकेट संघ मैदानामध्ये खेळत असताना. स्विजिटचा एक देखना फटका बघायला मिळालाय. फटका या ठिकाणी चेंडू क्षेत्ररक्षकाची शर्यत आहे आणि चेंडू पोहोचलाय आज चौकारासाठी. 3 चेंडूंमध्ये तब्बल 16 धावा वर खेळताय सर संजय नागवेकर आपल्याला बघायला मिळतात. याही वयामध्ये तशी लढत मी म्हणेन या 18, 20, 25 वर्षाच्या मुलांना लाजवेल अशी खेळी सर संजय नागवेकर करतायत. 32 धावा धावफलकावर. क्षेत्ररक्षकांना सैरावैरा करून सोडले मांद्रेम बॉईजच्या सर संजय नागवेकर यांनी. टप्पा पडल्याने चेंडू उंची घेतले. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. सांघिक धावफलकावर 32 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. धावफलक हलता ठेवलाय मांद्रेम बॉईजचा मांद्रेम क्रिकेट संघानं. एका वाडीतील संघ एका गावातील संघ हा लढत करतोय. मांद्रेम बॉईजचा क्रिकेट संघ. आडव्या बॅटने फटका टोलवायचा तो ऑफ साईडचा चेंडू ऑन साईडला खेचून टोलवावा. निरंजननं कमबॅक केला. आता मात्र 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. प्रति षटकामध्ये या ठिकाणी सुंदर रणनीती या मैदानावर ठेवत सांघिक धावफलकावर बघायला मिळाला. 32 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 18 चेंडूंचा खेळ समाप्त. अजूनही 2 षटक आहे. 12 चेंडू मांद्रेम बॉईज क्रिकेट संघाला अजूनही कुठेतरी 10, 15, 20 धावा पाहिजेत धावफलक ठीकठाक करण्यासाठी. कारण गणपती वॉरियर्स उसगाव क्रिकेट संघाच्या कोट्यामध्ये एक मात्र खेळाडू आहे. त्याची जर चेंडू फळी तळपले तर वन मॅन शो असतो. आनंद पाटील एक तगडा खेळाडू आपल्याला बघायला मिळेल. कार्यरत करणारे दोन्ही क्रिकेट संघ आहेत तगडे क्रिकेट संघ आहेत. पण तगड्या क्रिकेट संघांसमोर धावफलकात तगडा करावा या हेतून अनुभवाची यांच्याकडे तिजोरी. त्यांनी फटकेबाजीला सुरुवात दिमागात केली आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झाला आहे. रोड एंडकडनं सुरुवात करेल केदार आपल्याला बघायला मिळेल.
अंबाजी कोणाळेकर एका चौकाराच्या जोरावर एकेरी दुहेरी धावसंख्या 2 षटकार 1 चौकार आले. एका चौका आपल्याला बघायला मिळतोय. संजय नागवेकर प्रज्योत उर्फ बटूंचा एक मोठा फटका. एक बातला 32 अशी स्थिती आहे. बांद्रे बॉयज क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करत असताना. खोलवर टप्प्याचा चेंडू मोठा फटका डोल व्हायचा होता. थोडासा ऑफर पिच मध्ये चेंडू होता पण जमिनीलगतचा बघायला मिळाला. चेंडूपासून दूर टाकला चेंडू वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला. कारण अंबाजीच्या ज्या स्लॉट मध्ये आला चेंडू तो प्लॉट मध्ये पाठवेल. अंबाजीकडे ताकद आहे शबत आहे पण तो संयम हा खेळावा लागेल अंबाजीला. खोलवर टप्प्याचा चेंडू हलक्या हाताला या ठिकाणी मात्र खेळा कव्हर एक या धावसंख्येनं 34 धावा या धावफलकावर एका गडीच्या मोबदल्यात मांद्रेम बॉईज मांद्रेम क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करत असताना आपल्याला बघायला मिळतोय. फटका थोडासा फसलाय. क्षेत्ररक्षक दूर आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. दुसऱ्या पहिल्या प्रयत्नात या ठिकाणी मात्र झैल सोडलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता पण अंबाजी थोडासा थांबला गेला. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 35 धावा धावफलकावर सुटलेला जाईल. कितपत महागात पडेल सर संजय नागवेकर यांची फलंदाजी ही शेवटच्या क्षणापर्यंत या मैदानावर आनंदमय ठरेल. मांद्रेम बॉयज मांद्रेम क्रिकेट संघासाठी की अंबाजी कोणाळकरची फटकेबाजी हे निर्णायक असेल. मोठा फटका बघायला मिळतोय. स्ट्राईक झालेली चेंज त्यानंतर फुलटॉस चेंडू आणि अंबाजीचा डीप मिड विकेटला काय फटका सजवला अंबाजीला षटकारासाठी. एक्केचाळीस धावा धावफलकावर आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा काजरायला बरोबर आडव्या बेंड पटके टोलवावे. जर खेळपट्टीची मदत ही गोलंदाजांना आपल्याला बघायला मिळते आहे आणि खेळपट्टीची मदत मिळत मात्र सांघिक धावफलकावर 41 धावा हे आपल्याला बघायला मिळत आहे. हलक्या हाताने घेऊन काढलाय चेंडूला. सुंदर आणि मिडविड विकेट आपल्याला बघायला मिळाली आहे. दोन्ही खेळाडूंची एकेरी धावसंख्येनं षटक क्रमांक 4थ्या षटकाचा खेळ समाप्त होत सांघिक धावफलकावर 42 धावा धावफलकावर. अनिरुद्ध सज्ज झालाय. स्वीजिटचा देखना फटका. चेंडू थांबत नाही आहे. चेंडू गेलाय सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी. अंबाजी कोणाळकर ऑन फायर. 46 धावा 46 धावा धावफलकावर. धाव फलक तर तगडा जमा केलाय मी म्हणे मांद्रे बॉयज क्रिकेट संघाला. उर्वरितचे 5 बॉल आहे अजून बोनस पाहिजे. सुंदर फटका बघायला मिळालाय. चौकारासाठी आपण पाहतोय पहिले ग्रीझनला 2 बॉलवर 2 फटके आहेत. मांद्रेम बॉईज मांद्रेम संघ अर्धशतक पूर्ण होत आहे. 50 धावा धावफलकावर लगावलाय. फायटिंग टोटल केली आहे मांद्रेम बॉईज मांद्रेम क्रिकेट संघ. अंबाजी आणि सर संजय नागवेकर यांची फलंदाजी ही बहरलेली फलंदाजी ऐन मोक्याच्या क्षणी आपल्याला बघायला मिळाली. आणि गणपती ऑरियर्स उसगाव क्रिकेट संघाने जे 3ऱ्या आणि 4थ्या षटकामध्ये कमबॅक केलं होतं मात्र 5व्या षटकामध्ये 2 चेंडूंवर 2 मोठे फटके निर्णायक ठोकलेत.
सोडून दिला तो चेंडू ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू. पंचने 2 हात समांतर केले आहेत. 2 बॉलला 9 निघाले आहेत. 51 तर बनले आहेत. अनिरुद्धवर आक्रमण. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू. अभिषेक आलाय स्क्रीनवर. सुंदर झेल टिपलं. या अगोदर झेल सोडलं, त्यानंतर टिपलंय. अंबाजी संघाची रन मशीन आली आहे माघारी. स्ट्राईकला साई आपण पाहतोय. स्क्वेअर कटचा अपर कटचा फटका टोलवायचा होता. मी म्हणे उर्वरितचे चेंडू सर संजय डागवेकर स्ट्राईकला देईल. एखाद दुसरा मोठा फटका बघायला मिळेल. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. एका बंद धाबा पलकाबर. मोठा फटका साईचा. अभिषेक चेंडूच्या खाली. सेल टिपले. साई आलाय 0 धावसंख्येचा भोपळा घेऊन. होतोय. मोठा फटका प्रवीणच्या बॅट मधून आलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आनंद पाटील आहे. एकेरी धावसंख्येची पावलं दुहेरी धावसंख्येकडे वळली आहेत आणि 2 धावा लिलावायास पूर्ण करत सांघिक धावफलकावर 53-54चा पाठलाग करायचा आहे. गणपती वॉरियर्स ओसगाव क्रिकेट संघाला प्रवीण सावंतच्या या 2 धावा निर्णायक आपल्याला बघायला मिळाल्यात आणि त्यानंतर सामना होईल तो मात्र साई यश 12 अरंबोल अरमल विपक्ष सिद्धिविनायक मांद्रे दोन्ही कर्णधार टॉससाठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या. 53 धावा धावपलकावर 54चा पाठलाग करायचा. बॉक्स मध्ये धावाचा ऐकूया जयेश परब.
यानंतर सामना होतो सायश बारजान हरमल विपक्ष सिद्धिविनायक मांद्रेम. दोन्ही संघ कर्णधार या ठिकाणी नाणेफेकीसाठी या. हरमल विपक्ष मांद्रेम या दोन संघांच्या दरम्यान. धन्यवाद योगेश. दुपारच्या सत्रामध्ये सामन्याला होते सुरुवात. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर गणपती वॉरियर्स उसगाव संघ प्रथमतः क्षेत्ररक्षण केलं. फलंदाजी कर मांद्रे बॉयचा संघ. पंचांचा इशारा होतो सामना सुरू होण्याचा. पहिल्याच चेंडू आणि पहिल्याच चेंडू शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू होता. शॉर्ट पुलचा फटका पाहायला मिळतोय आणि पहिल्याच चेंडूवर मात्र फलंदाज अभिषेकच्या बॅट बंदनं 4 धावांसाठी आणि या 4 धावांमध्ये सांघिक धावसंख्येला यावेळी मात्र सुरुवात होते. वॉरियर्स उसगाव संघ नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण केलं. समोर मात्र मांद्रेम संघ आणि मांद्रेम संघाने 53 धावा जमवल्या. 54 धावांचं आव्हान आणि हे 54 धावांचं आव्हान पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून सलामीची जोडी मैदानामध्ये आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. दुसऱ्या चेंडूवर सुद्धा निघतोय एक घणागती प्रहार पाहायला मिळतोय. रापूच ट्रॉफी चौकार. हॅलो नाही रे आवाज गेलो. हॅलो चेक. हॅलो 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 ओके. पहिल्या 2 चेंडूवर 2 घणाघाती प्रहार केल्यानंतर हा मात्र चेंडू ऑफस्टमच्या बऱ्याच बाहेर जाणार होता. चेंडू पंचांना कवायत करायला भाग पाडणारा चेंडू. पंचांचे दोन्ही हात होत आहेत समांतर. चेंडू पाहायला मिळतोय अवांतर आणि अवांतर एकरी धावणे. सांघिक धावसंख्या 1 ने वधारली गेली आहे. 9 धावा धाव फलकावर. षटके पुढचा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्यासाठी झालाय प्रयत्न. यावेळी मात्र निश्चितपणाने क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. पंचांचा इशारा येतोय. पहिल्या प्रयत्नात मात्र फलंदाज बीट झालाय. दुसऱ्या प्रयत्नात यष्टीरक्षक सुद्धा बीट करून बायच्या स्वरूपात या 4 धावा निघतायत आणि या 4 धावांमुळे सांघिक धावसंख्या 4 ने वधारली गेली आहे. 15 धावा धाव फलकावर. 13 धावा धाव फलकावर. धावा धाव फलकावर. 3 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. 3 चेंडू मध्ये पहिल्या 3 चौकार पाहायला मिळाले. षटके पुढचा चेंडू यावेळी मात्र रिव्हर्स खेळण्यासाठी झालाय फलंदाजाचा मानस. बॅट आणि चेंडूचा काही संपर्क झाला नाही. बऱ्याच वेळानंतर मात्र निर्धाव चेंडूची गणना होते. 4 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली आहे धाव फलकावर 13. 3-13 कोणाचे वाचतील मैदानामध्ये. येणारी वेळ येणारा काळ ठरवेल. यावेळी मात्र निश्चितपणाने फलंदाजी करणारा उसगाव संघ थोडासा हाबी दिसतोय. षटके पुढचा चेंडू यावेळी मात्र
ऑफ स्टंपच्या बऱ्याच बाहेर जाणारा चेंडू, पंचांचे दोन्ही हात झाले समांतर, चेंडू पाहायला मिळाला अवांतर आणि या अवांतरच्या स्वरूपात एकेरी धावांमुळे सांघिक धावसंख्या 1 ने वधारली गेली आहे. 14 धावा धावफलकावर. 4 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. 4 चेंडूमध्ये एक फक्त निर्धाव चेंडू निघालाय. बाकीच्या 3 चेंडूवर निश्चितपणे चौकार आपल्याला पाहायला मिळाले. षटके पुढचा चेंडू, यावेळी मात्र अचूक टप्प्याचा चेंडू, पंचांकडे वाईट साठी अपील मागितलं, मात्र पंच फलंदाजाला सांगतायत की हा चेंडू तुला खेळण्याजोगा होत का, परिणामी निर्धाव चेंडूचे होते सांगता. 5 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली आहे धाव फलकावर. 14 धावा. षटके सांगता करणारा अंतरिम चेंडूवर, चेंडूला उडवलंय क्षेत्ररक्षक, चेंडूच्या खाली डीप मिड विकेट रिजनला एक नेत्रदीपक झेल टिपत पहिल्या गड्याचं होतंय पतन. जो फलंदाज निश्चितपणे धोक्याची घंटा वाजवली होती ज्या फलंदाजाने मैदानामध्ये, अभिषेक नावाच्या फलंदाज घणाघाती प्रहार करायला सुरुवात केली होती, स्वतःवरचा संयम कुठेतरी गमावताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि पहिल्या गड्याचं होतंय पतन. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली आहे एका गड्याच्या मोबदल्यात 14 धावा. नव्याने आलेला फलंदाज स्ट्रायकिंग एंडला सरफराज. एका षटकाचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या धाव फलकावर पाहायला मिळते एका गड्याच्या मोबदल्यात 14 धावा. नव्याने आलेला फलंदाज यावेळी मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला सरफराज, स्ट्रायकिंग एंडला उमेश पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 14 धावांची लई लूट. दुसऱ्या षटकाला झालाय प्रारंभ. थोडासा लोवर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, चेंडूला भिरकावून द्यायचं मिड विकेट रिजन मध्ये हा इरादा फलंदाजाचा इरादा मात्र या ठिकाणी कुठेतरी चुकताना आपल्याला पाहायला मिळतोय. परिणामी निर्धाव चेंडूची होते सांगता. एका चेंडूचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली आहे धाव फलकावर. दुसऱ्या षटकाची जबाबदारी गोलंदाज साईच्या हाती सुपूर्द केलेला चेंडू, त्यानंतर मात्र साईने कमाल केली आहे मैदानामध्ये. पहिले 2 चेंडू निश्चितपणे निर्धाव चेंडू टाकले आहेत. फलंदाजावर प्रेशर निर्माण करण्याचा झालेला प्रयत्न, कारण उमेश हा फलंदाज नवीन आहे, दुसऱ्या बाजूने त्याचा संघ साथीदार सरफराज सुद्धा नवीन आपल्याला पाहायला मिळतोय. षटके तिसरा चेंडू, पुन्हा एकदा मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न तर झालाय. बॅटची कडा, यष्टीरक्षकाचा मिळतोय सहारा आणि फलंदाज यावेळी मात्र उमेशला परतावं लागतंय. 0 धावसंख्येची बॅग डोक्यावर घेऊन 3 चेंडूंचा सामना करत फलंदाज उमेश परततोय तंबूच्या आसऱ्याला डकआउटच्या दिशेने बॅक टू द पवेलियन. मात्र या षटकामध्ये वापसी केली आहे गोलंदाजाने. पहिले 3 चेंडू निर्धाव चेंडू आणि त्यानंतर मात्र दोन्ही नव्याने आलेले फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. एका बाजूला सरफराज आणि त्याचा संघ साथीदार स्ट्रायकिंग एंडला आनंद पाटील.
आल्याबरोबर मोठा फटका खेळण्यासाठी झालाय प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होत नाहीये. पंचांचा इशारा येणं असेल बाकी. बाईच्या स्वरूपात ही एकेरी धाव निघते. 1 या धावसंख्येने मात्र सांघिक धावसंख्या बऱ्याच वेळानंतर थांबलेला धावफलक मात्र पुढे वधारताना आपल्याला पाहायला मिळतोय. 15 धावा धावफलकावर 4 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. दुसऱ्या बाजूने मात्र कौतुक करणारी ही गोलंदाज साईच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 4 चेंडूमध्ये समोरच्या संघाला 1 हादरा आणि 1 रन या षटकामध्ये खर्च करतोय गोलंदाज साई. षटकातील असेल 5वा चेंडू. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहायला मिळतोय. डावकुऱ्या हाताचा हा फलंदाज सरफराज, ज्याच्याकडे ताकद आहे, क्षमता आहे. सरफराजच्या बॅट मध्ये आज क्षमतेवर खरं उतरण्याची गरज आहे, स्वतःला सिद्ध करण्याची गरज आहे. यावेळी मात्र दिशाहीन गोलंदाजी. लेग स्टंपच्या बऱ्याच बाहेर जाणारा होता चेंडू. सर योगेश दाभोलकर यांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. वाईडचा अतिरिक्त 1 धाव देऊन जाणारा चेंडू आणि वाईडच्या स्वरूपात एकेरी धावमुळे सांघिक धावसंख्या 1 ने वधारली गेली आहे. 16 धावा. षटकातील पुढचा चेंडू आडव्या बॅटने फटका टोलावण्याचा झालेला प्रयत्न. डीप स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडूचा प्रवास. जोपर्यंत डीपचा क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, चेंडूची फेकी होते, तोपर्यंत मात्र एकेरी धाव निघते. 1 या धावसंख्येने मात्र सांघिक धावसंख्या धावफलकावर एबी डिव्हिलियर्सच्या जर्सी क्रमांकावर 17 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडू. यावेळी मात्र मोठ्या फटक्यासाठी झालाय प्रयत्न आणि क्षेत्ररक्षकाला निश्चितपणे यावेळी एक साधा सोपा झेल होता मैदानामध्ये आणि हा झेल मात्र ऐन मोक्याच्या क्षणी मातृभूमीला दान केला जातोय. मोठा मासा जवळपास गळाला लागला होता. निश्चितपणाने या षटकामध्ये कौतुक करावं लागेल गोलंदाज साईचं. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली आहे 17चा खतरा निर्माण झाला होता मैदानामध्ये. काय घडणार तिसऱ्या षटकामध्ये त्याआधी जाऊया आमच्या डीजे संदीप. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज स्वप्नीलच्या षटकातील पहिलाच चेंडू आणि या पहिल्याच चेंडूवर हल्ला बोल केला. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू गेलाय डीप मिड विकेट, सीमारेषा पार. षटकार. तेवीस अशी धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूने मात्र यावेळी मात्र पंचांचे दोन्ही हात झाले समांतर. चेंडू पाहायला मिळाला अवांतर आणि अवांतरच्या स्वरूपात एकेरी धावमुळे सांघिक धावसंख्या 1 ने वधारली आहे. 24 धावा धावफलकावर 54 धावांचा करायचा पाठलाग. अजूनही 30 धावा. षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा पंचांचे दोन्ही हात झाले समांतर.
25 अशी धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. मात्र दुसऱ्या बाजूने निश्चितपणाने अचूक टप्प्याची गोलंदाजी मैदानामध्ये करावी लागेल आणि त्याच इराद्याने गोलंदाज स्वप्नील उर्फ बॉन्ड गोलंदाजी मार्कवर आहे सज्ज. स्ट्रायकिंग इनला फलंदाज सरफराजच्या बॅटमध्ये एक मोठा फटका निघालाय. यावेळी मात्र डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडूला उडवलाय. डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार, ब्रँडेड दमदार षटकार. एकतीस अशी धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. कारण निश्चितपणाने दोन मोठे फटके या ओव्हरमध्ये निघतायत आणि दोन वाईड चेंडू सुद्धा निघतायत. एकूण 14 धावा दोन चेंडूमध्ये खर्च करतोय गोलंदाज स्वप्नील. साईने सुरेख गोलंदाजी केली होती आणि त्याच गोलंदाजीवर निश्चितपणाने तशाच पद्धतीची गोलंदाजी करण्याची गरज गोलंदाज स्वप्नील उर्फ बॉन्डला मैदानामध्ये होती. यावेळी मात्र क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेत थोडासा बदल केला जातोय. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येणं असेल बाकी. क्षेत्ररक्षक आहे आणि क्षेत्ररक्षकाला हाय हॅलो टाटा गुड बाय करत चेंडू गेलाय षटकारासाठी. अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. नो चेंडू म्हणजे फ्री हिटची संधी असेल फलंदाज सरफराजसाठी. एक मनसोक्त फटका खेळण्याची संधी आणि या चेंडूवर मात्र फलंदाज फक्त वेट रे. सांघिक धावसंख्या धावफलकावर 40 धावा. यावेळी मात्र कट करण्यासाठी झालाय प्रयत्न. दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे थोडस चॅलेंजिंग आउटफिटमुळे चेंडू अडला जातोय. मात्र सरते शेवटी बाउंड्री लाईनच्या बाहेर झालेला चेंडूचा प्रवास आणि या चौकारांशी सांघिक धावसंख्या वधारली गेली आहे. 44 धावा धावफलकावर 54 धावांचा करायचा आहे पाठलागा. 44 अशी धावसंख्या. तिसऱ्या षटकाचा खेळ आहे प्रगतीपथावर. हे षटक मात्र बऱ्याच अंशी महागडेलं आणि लांबलेलं षटक स्वप्नील उर्फ बॉन्ड्स आपल्याला पाहायला मिळत आहे. षटकार पुढचा चेंडू. यावेळी मात्र मोठ्या फटक्यासाठी झालाय प्रयत्न. दोन क्षेत्ररक्षक आहेत मात्र या दोन्ही क्षेत्ररक्षकांना हाय हॅलो टाटा गुड बाय करत चेंडू गेलाय सीमारेषा पार, षटकार. तीन षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि या षटकाचा विचार केला तर तब्बल या षटकामध्ये 33 धावा निघतायत. षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडूचा खेळ असेल बाकी. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 33 धावा निघाल्या आहेत आणि या अंतरिम चेंडूवर मोठा फटका. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू केलाय सीमारेषा पार, षटकार आणि या षटकारांनी मात्र सामना झालाय समाप्त. एक दिमागदार पद्धतीने विजय संपादन केलाय या सामन्यामध्ये गणपती वॉरियर्स उसगाव क्रिकेट संघाने. मात्र दुसऱ्या बाजूने मात्र हे षटक खूप महागडेलं षटक आणि या षटकामध्ये 39 धावा निघतायत.